सोलापुरात एका दुर्दैवी घटनेत विजेच्या शॉकमुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। चिंचोळी एमआयडीसी येथील जीपी इंडस्ट्रीज येथे ही घटना घडली। चिंचोळी एमआयडीसी येथील जीपी इंडस्ट्रीज परिसरात आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉकमुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। मयत व्यक्तीचे नाव निजामुद्दीन रसूलसाब नदाब, वय वर्ष 40 असे आहे। ते सिद्धेश्वर नगर भाग 4 नई जिंदगी सोलापूर येथे राहत होते। निजामुद्दीन नदाब आज दुपारी गाडीतील साहित्य घेऊन पायी चालत जीपी इंडस्ट्रीजकडे जात होते। त्यावेळी पाणी भरण्यासाठी लावलेल्या टिल्लू मोटर जवळून जात असताना त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला। शॉक लागताच ते जागेवरच बेशुद्ध पडले। घटनास्थळी उपस्थित सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना सोलापुरातील शिवछत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेने निजामुद्दीन नदाब यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या पश्चात पत्नी व 3 मुले असा परिवार आहे। पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून। निजाम नदाब हा एका टमटमवर आपला माल वाहतूक करत होता, आपला परपंच चालत होता। एमआयडीसीला माल घेऊन गेल्यानंतर साधारण दुपारी 12:30-1:00 दरम्यानमध्ये त्या कंपनीला जीपी कंपनीला माल घेऊन गेला। पावसाचं पाणी थांबला होता। त्यांनी म्हटलं तर पावसात पाणीमध्ये माल उतरता येत नाही, कारण इथं मोटर चालू आहे, शॉक लागण्याची शक्यता म्हणून त्यांनी सांगितला। परंतु मालक ऐकला नाही। मालक म्हणला तुम्ही इथूनच उतरावा, काय होत नाही, आम्ही बघून घेतो, अशा शब्दात त्यांना बोलल्यानंतर त्यांनी माल उतरला। अर्धा माल उतरत असताना अचानक शॉक लागला, जागेवर कोसळला, दवाखान्यात येईपर्यंत तिचा मृत्यू घोषित करण्यात आला। पण ह्याला जबाबदार पूर्ण मालक आहे, कारण मालक स्वतः त्याला माल इथून उतरायला सांगितलेलं आहे, साक्षीदार आहेत। तर माझा एक विनंती आहे की तिथं कमीत कमी 1.5 तास तर त्या ठिकाणी तडफडत होता, ॲम्ब्युलन्स का लवकर आली नाही। शेवटी तिने स्वतःच्या मालगाडीमध्ये घेऊन इथं आणला। इथं डॉक्टरने त्याचा मृत्यू घोषित केला। त्याचा परिवार आहे, त्याचा पूर्ण एकट्यावर परिवार होता। आता ते गेल्यामुळं ह्याचा परिवार उघड्या पडलेला आहे। यासाठी मी विनंती करतो पोलीस खात्याला, सरकार प्रशासनाला किंवा तो प्रतिनिधीला त्या एमआयडीसीच्या त्यांनी त्या मालकाकडून ह्या व्यक्तीला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी माझी विनंती आहे। जर तिने आर्थिक मदत मिळवून देत नसेल तर हे लोक इथून बॉडी वगैरे घेऊन जाणार नाही असं तिने म्हणतात। यासाठी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन याचा ताबडतोब तोडगा काढावा अशी माझी विनंती है। भैया ये कहाँ हुआ? चिंचोली एमआईडीसी में कैसा हुआ ये? पानी था नीचे। हाँ मालक को बोले हम हाँ। नीचे पानी है, हम कैसे जाना बोलिए, ट्रक हाँ। लगेगा बोले। वो हमारा क्या बोला मालक, वो तुम जाओ कुछ नहीं होता बोला। उसके आगे उन्होंने तुम्हारे को कुछ मना करा नहीं, या तुम जाते बोले तो भी पन भी रिटर्न तुम्हारे को खालीज करो गाड़ी कर को। उतरना पड़ता, माल लेको से उतरना पड़ता बोले। तो खाली करते टाइम पर वो पानी में करंट उतरा, वो हमारे चाचा का इंतकाल हुआ। और उन्होंने कुछ एम्बुलेंस को वगैरह कुछ फोन वगैरह लगाए? वो मैं लेकर आया, मेरे को गाड़ी में डाल के लेके जाओ, दवाखाने में लेके जाओ बोले थे पहले। मतलब उनके कौन कर्मचारी वगैरह तुम्हारे साथ में नहीं है? 2 कर्मचारी थे साथ में। हाँ। साथ में कर्मचारी आए थे, उनका मटेरियल भी था अधूरा। ऐसा ये दुर्घटना होने के बाद ये बंदा उस पेशेंट को लेकर आया, जो माल वाहतूक गाड़ी में उतारे थे वही में लेकर आया। माल था उसमें आधा, सिविल में ला के यहाँ दाखिल करने के बाद वो पेशेंट की जानकारी लेकर वैसा ही उनका मटेरियल यहाँ से लेकर गए। और वो मालक भी तहकीकात करने आया नहीं, ना पूछने को आया नहीं। हमारे को जो भी है प्रशासन से, हमारे को पुलिस साहब से गुजारिश है कि हमारे को सही से सही न्याय चाहिए। हमको न्याय होने तक हम ये बॉडी को हाथ नहीं लगाएंगे और बॉडी नहीं उठाएंगे। हम ये बॉडी को हाथ नहीं लगाएंगे, हम बॉडी को हाथ नहीं लगाने वाले। टमटम देके भेजे, टमटम आधे रास्ते पे एम्बुलेंस की वगैरह सेवा कुछ भी नहीं हुई? मालक का नाम था, कुछ भी आया नहीं, कुछ भी तहकीकात नहीं करा, कुछ भी नहीं आया। और उसके आए थे, उनके वो बंदों माल को के असर रहे थे कि आदमी के असर रहे थे, जान भी नहीं दे के उन्होंने माल लेके भाग के गए वो। हाँ, उनको हालांकि बोले अभी मैं तुमको लीजा को छोड़ने के इंतजाम भी करता, रुको बोले थे भी नहीं रुके, वो भाग के गए। ठीक। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।